नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. तुळजाई एक्सप्रेसमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. धडाडणार राजाभाऊंची तोफ, धाराशिवमध्ये येणार भीमसैनिकांचा महापूर. अ ब क ड उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाच्या नियोजनासाठी तुळजापुरात बैठक, कार्यकर्त्यांना कडक तंबी. अ ब क ड उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं आज दिनांक 17 जुलै 2026 रोजी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. येत्या 28 तारखेला धाराशिव येथे निघणाऱ्या ऐतिहासिक महामोर्चाच्या पूर्वतयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या महामोर्चासाठी तुळजापूर शहर आणि तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येनं महिला भगिनी आणि उपस्थिती लावावी असे आवाहन यावेळेस करण्यात आले. पोस्टर आणि पॅम्पलेटचे वाटप, महामोर्चाचा प्रचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बैठकीदरम्यान अधिकृत पोस्टर्स आणि पॅम्पलेटचे अनावरण आणि वाटप करण्यात आले. येत्या 28 तारखेला धाराशिव येथे राजाभाऊंची तोफ कडाडणार आणि भीमसैनिकांचा महापूर येणार असा ठाम विश्वास उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळेस व्यक्त केला आहे. तसेच आंदोलनाच्या एवढ्या महत्त्वाच्या टप्प्यावर बैठकीला गैरहजर राहिलेल्या काही कार्यकर्त्यांची गंभीर दखल घेत त्यांनी नेत्यांकडून कडक तंबी त्यांना देण्यात आलेली आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे जॉईंट सेक्रेटरी राजाभाऊ ओवाळे हे होते आणि या प्रसंगी आंबेडकरी चळवळीतील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती, ज्यामध्ये प्रामुख्यानं विद्यानंद बनसोडे, आनंद पांडागळे, रणजित बाप्पा गायकवाड, एस के गायकवाड, वैजनाथ पांडागळे यांच्यासह बाबासाहेब बनसोडे, राजेंद्र शिंदे, बाबा कदम, तुळजापूर तालुका उपाध्यक्ष किरण यांच्यासह बाबासाहेब बनसोडे, राजेंद्र शिंदे, बाबा कदम, तुळजापूर तालुका उपाध्यक्ष किसन पांडागळे, तुळजाई एक्सप्रेस न्यूज पोर्टलचे मुख्य संपादक घोडके, युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष धम्मशील कदम, चोखोबा सिरसट यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि भीमसैनिक उपस्थित होते. 28 तारखेचा हा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी तुळजापूर तालुक्यातून रॅली आणि वाहनांद्वारे मोठ्या संख्येनं जनसमुदाय धाराशिवकडे रवाना होणार असल्याचं नियोजन आहे, असा विश्वास यावेळी तुळजापूर शहर अध्यक्ष वैजनाथ पांडागळे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. या ठिकाणी तुळजापूर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये आमचे मराठवाड्याचे कार्याध्यक्ष सन्माननीय आनंदरावजी पांडागळे, जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे, जिल्ह्याचे सचिव एस के गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष रणजित बाप्पा गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष बाबाजी बनसोडे, सरपंच बाबासाहेब कदम, त्याचबरोबर आपले शहराध्यक्ष वैजनाथ पांडागळे, अम्मा कदम, पांडागळे आणि शिंदे उपस्थित सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपण पाहिलं असेल की गेल्या 1 महिन्यापासून एस.टीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. केंद्र सरकारने जे आदेश दिले की एस.टीचं उपवर्गीकरण करा किंवा करू नका, तर करा असं त्यांनी सांगितलं. म्हणजे जबरदस्ती नाही की किंवा तुम्ही केलंच पाहिजे. परंतु राज्य सरकारचा असा घाट आहे, आपण पाहिलं असेल की राज्य सरकारनं गेल्या 2-3 वर्षापासून मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा धनगराबरोबर वाद लावला, मराठा OBC बरोबर वाद लावला आहे. या राज्य सरकारने मराठा मुसलमानाचा विरोध लावलेला आहे, हिंदू मराठा केलेला आहे. आता शेवटचा पर्याय म्हणून आता राज्य सरकारला असं वाटतंय की मनोवादी अवलाद जे आहे, देवेंद्र फडणवीस असो या RSSची हरामखोरची अवलाद असो, या अवलादीला पाहिजे की आमचा जो 59 जातीचा जो प्रवर्ग आहे, या प्रवर्गामध्ये 59 जाती येतात, परंतु मागाणं वेगळं करायचं जे षडयंत्र आहे, जेणेकरून आपल्याला ही भारतीय राज्यघटनेची चौकट आहे ती तोडायची आहे आणि यामध्ये त्यांना आरक्षण तर द्यायचंच नाही. आरक्षण उलटं कमी झालं पाहिजे, संपुष्टात आलं पाहिजे, ही प्रवृत्ती या शासनाची आणि RSS वाल्यांची आहे. म्हणून आपण गेल्या 2 महिन्यापासून पाहत आलो
की आपण जिल्हा जिल्हा तालुका तालुका सगळ्या बैठका घेतलेल्या आहेत. कालच परवाच्या दिवशी आम्ही 4 तालुक्याच्या बैठका घेतल्या. एकच जबरदस्त सगळं प्रतिसाद आहे. ही आरक्षणाला विरोध आपल्याला करायचा आहे, विरोध करायचा, ते लोकशाही पद्धतीने करायचं आहे. आम्हाला काय मागावर काय जास्त अपशब्द बोलायचे नाही, पण त्या भडव्यांना एक अक्कल पाहिजे की आपण इथून जर बाहेर पडलो त्याची माती होणार आहे. आमचं काय फरक पडत नाही आम्हाला. उलटं झालं तर आमचं आरक्षण वाढेल आणि इतर जातीचं आरक्षण कमी होईल. म्हणून आम्हाला हे 59 जाती अवैध अशा आपल्या वजनमेट बांधून ठेवायला लागणार आहेत, ठेवायच्या. एकट्याने गेलं म्हणजे अरे ती मागाने काय म्हणतात की बाबा महाराणी आमचं आरक्षण काढलं. अरे बडव्या, तुला बाबासाहेबांनी या राज्यामध्ये 11 महान वतनदार परिषदी घेतल्या. अरे त्यातून जवळपास संदेश आला की तुम्ही शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. महार हा पुढं गेला, बाबासाहेबांचं ऐकलं, काही माग समाजाने ऐकलं, ते शिकले, ते पुढं गेले आणि पुढे गेले, त्यांना नोकऱ्या मिळाल्या, सगळं मिळालं, उद्योगधंद्यामध्ये गेले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, वकील झाले, जज झाले. मग आता तुम्ही जर हातात जर डपलं घेणार, पोतराज बनणार आणि गावागावात ती लक्ष्मीचं फोटो घेऊन जर नाचून भीक मागत असाल तर तुमचं आरक्षण कोण खाल्लंय? अरे तुम्ही तुमचं आरक्षणाला हात लावायला तुमची ताकद नाही, कारण शिक्षणच नाही, तर तुम्हाला कसं मिळणार आहे? 13% काय आम्ही काय सगळं 13% खाल्लं का? महाराणी किंवा बौद्धांनी हे सगळं 13% खाल्लं का? अजिबात नाही. ते शिकले, ते पुढे जात आहेत. अरे तुम्ही पण शिका ना. ही जी चालू आहे, ही कोणती विष्णू कसबेची औलाद आहे, मान गरुडे औलाद यांच्यावर, त्यांना जे विनय गोटेच्या हाताशी आणि मनोहर भिडे जो आहे आणि RSSचे लोक जे आहेत त्याला ते वेगळं करून जाती जातीमध्ये भांडणं लावायचं षडयंत्र या राज्य सरकारने आणि RSSनं चालू केलेलं आहे. मातंग मानवाला आमची एक विनंती आहे, आता 13% अजून मिळालेलं आहे आरक्षण. तुम्ही शिका, भावी पिढी शिकवा आणि भावी पिढीला तरी अधिकारी बनवा ना. आमचं काहीच म्हणणं नाही. तुम्ही आता अलग राहायचं ठरवलंय, मी हिंदू म्हणून जन्मलो तर हिंदू म्हणून मारणार म्हणतो. अरे मग तुम्ही मरा ना, आम्हाला काय सांगताय? हा, हिंदू म्हणून जगला तर हिंदू म्हणूनच मरा. तुम्ही बाबासाहेबांचं आरक्षण मागता का त्याला? हा, आणि जर या जर का बांधवांवर मी मातंग साहेबांना समाज बजावून सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर अपशब्द तुम्ही काढला तुमची जीभ थट्ट्यात येईल, एक लक्षात ठेवा. कारण तुम्ही बाबासाहेबांमुळे हा देश टिकलेला आहे, बाबासाहेबांमुळे जग टिकलेलं आहे, हे तुम्हाला जर थोडं जर कळत असेल तर तुम्ही त्याचा विचार करा. अरे शिकल्या सवरलेले बडव्यावर तुम्हाला शिकवलं कोणी? बाबासाहेबांचे घटनेने दिला ना सगळा अधिकार, काय फक्त महाराजा अधिकार दिला का? अरे 59 जातीला दिला, OBCला दिला, भटका विमुक्ताला दिला. आणि या देशातल्या 85% लोकांना बाबासाहेबांनी सगळं शिक्षण, राजकारण, सांस्कृतिकरण, सर्व गोष्टी सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. चांगला योग्य वापर करा. म्हणून आमचं एक म्हणणं आहे की आम्ही जी अनुसूचित जाती जी आरक्षण समिती निर्माण केलेली आहे, या आरक्षण समितीच्या वतीनं 28 जुलैला धाराशिव येथे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आपलं सर्वांना माझी विनंती आहे, नम्र विनंती आहे, 58 ते 59 जाती सगळ्या कामाला लागलेल्या आहेत. आज या ठिकाणी मी आनंदराव पंडगे, विद्यानंद बनसोडे या तुळजापूर तालुक्यामध्ये फिरत आहेत. काल आम्ही 4 तालुके केले, भूम, परांडा, वाशी, कळंब. आज तुळजापूरचं शेवटचं आहे, कारण उमरगा परवा झालेला आहे. उमरगा आणि लोहाऱ्यामध्ये आज मोर्चा असल्यामुळे तिकडे जाणार नाही तुम्ही, आपल्याला जाऊ. परंतु सर्व जातींना माझं आव्हान आहे की आमचे ते दुसरे समितीचे नेते आहेत, ते आपले नितीन बाप्पा शेरखाने, ते भूम परांडामध्ये आज गेलेत तिकडं. आता धनंजय आणि शिंगाडे आणि बाकीची मंडळी शहरांमध्ये आणि तालुक्यामध्ये फिरत आहेत. सातत्यानं आमचे मागासवर्गीयाचे कर्मचाऱ्यांची संघटना आहे, ही सर्वजण मिळून पूर्ण उस्मानाबाद तालुका पिंजून काढत आहेत. आणि प्रत्येक तालुक्यामधले सर्व कार्यकर्ते आपापला तालुका पिंजून काढत आहेत. आणि मोर्चाचं जे उद्दिष्ट आहे की हा मोर्चा एवढ्यासाठी काढतो की आम्ही अबकडं होऊ देणार नाही,
आरक्षण एकवटलं राहिलंच पाहिजे. आणि त्यावरच असं आमचं कल आहे की 13% जे आरक्षण आहे अनुसूचित जातीला 20% आरक्षण आहे राज्य सरकारी केंद्र सरकारने दिलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर आमची मागणी आहे की बाबा जी शहरी आणि ग्रामीण भागामधील जी जनता आहे या रमाई योजनेतून 2.5-3 लाख रुपये अनुदान जे मिळतं तुटपुंड आहे, घरं व्यवस्थित होत नाहीत. म्हणून या राज्य सरकारने रमाई आवास योजनेला ग्रामीण असो की शहरी असो 10 लाख अनुदान मिळालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर महात्मा फुलेची जी कर्ज प्रकरण आहेत 2026 पर्यंत जेवढे कर्ज प्रकरण आहेत ती सर्व महामंडळाचे कर्ज प्रकरण रद्द झाले पाहिजेत किंवा काय म्हणतो ना माफ झालं पाहिजे, अशी मागणी. आता वीज बिल तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही हरियाणामध्ये 2.5 रुपये आहे, दिल्लीमध्ये 2.5 रुपये आहेत, पंजाबमध्ये 2.5 रुपये आहे, तिकडं चंदीगडमध्ये 2.75 पैसे आहे. अरे मग तुम्ही महाराष्ट्राला एक लक्षात घ्यायला पाहिजे, इतर राज्यामध्ये 2.50 रुपये वीज मिळते, युनिट मिळते, मग महाराष्ट्र राज्यामध्ये 60% कशामुळं? ही जनतेवर जितका अटॅक आहे ही बोजा कमी झाला पाहिजे. 2.50 रुपये मीटरची वीज महाराष्ट्रात सुद्धा दिली पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर खाजगीकरण क्षेत्रामध्ये जे वाढत चाललेलं आहे, ह्या राज्य सरकारने केंद्र सरकारने अनुसूचित जातीचा भरणाच केला नाही का, तर तुम्हाला आता आरक्षणच संपुष्टात आलं 2014 पासून. नवीन म्हणजे विद्यार्थी आज 87,000 नोकऱ्या ही आरक्षणामुळं पडून राहिलेल्या आहे. आता ही जी कंत्राटी पद्धती यांनी जी लावलेली आहे ह्या कंत्राटी पद्धती बंद झाली पाहिजे आणि अनुसूचित जाती जमाती ओबीसीची भरती कायमस्वरूपी भरती झाली पाहिजे, आमची या मोर्चामध्ये मागणी आहे. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये जी काय सध्या चाललेलं जे घडामोडीचं क्षेत्र आहे या क्षेत्रावर मला एक अपील करायचं की 59 जातीने ह्या गोष्टी लक्षात घेऊन येणाऱ्या 28 तारखेच्या मोर्चामध्ये आपण सहभागी व्हाल अशी मला खात्री आहे. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भारत. चला, उपस्थित सर्वांचे एकदा पुन्हा स्वागत आणि आभार.